किती रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर इथे आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने इकडे आता ईश्वरी ही अर्णवला एका खूप मोठ्या दुविधा अवस्थेतून बाहेर काढणार, तर दुसऱ्या बाजूला इकडे पुन्हा एकदा वल्लरी आणि नम्रता ह्या दोघीजणी सुखाच्या घरामध्ये आता वादळ आणणार। आता नेमकं काय घडतंय, कसं घडतंय, वल्लरी मामी आणि नम्रता पुन्हा नवीन काय उपद्व्याप करून ठेवणार, या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहूया। तर इकडे अर्णवला एक डील करायचं असतं, ज्याच्यासाठी समोरून जे क्लायंट येणार असतात ते आलेले असतात आणि आता ते त्यांचा जो काही प्लॅन असतो तो सर्व अर्णवला आणि त्याच्या संपूर्ण सात्विक फॅशनच्या टीमला समजावून सांगतात। आता ते सांगतात की यामध्ये सात्विक फॅशनचा फायदा आहेच, पण त्याबरोबर त्यांचासुद्धा फायदा आहे। त्यामुळे त्यांची अशी इच्छा आहे की सात्विक फॅशनने त्यांच्याबरोबर हे काम करावं। आता इकडे अर्णव त्यांचं सगळं बोलणं अगदी व्यवस्थित आणि अगदी शांतपणे ऐकून घेतो। अर्णवला तर त्यांचं म्हणणं अगदीच पटलेलं असतं, पण आता सात्विक फॅशन म्हटलं तर काय फक्त अर्णवचंच नाही ना, आता इतरही त्यांचे जे काही सोबतीचे आहेत त्यांनासुद्धा हे सगळं पटायला हवं, आवडायला हवं। पण आता अर्णवचे जे सोबत काम करणारे अधिकारी आहेत त्यांना मात्र बोर्ड ऑफ मेंबर्सना ही गोष्ट अजिबातच पटत नसते। त्यांना वाटत असतं की नाही, यामध्ये सात्विक फॅशनचा फायदा हा कमी आहे आणि या लोकांचाच फायदा जास्त आहे, त्यामुळे आपण हे काम करायला नको आहे। आता इकडे अर्णवची इच्छा असते खरं तर हे काम आपण घ्यायला हवं, करायला हवं, पण आता ऑफकोर्स सगळे बोर्ड मेंबर जर नाही म्हणत असतील तर आपण एकट्याने कसं म्हणजे सगळ्यांना जबरदस्ती करायची, हे सुद्धा चुकीचं आहे असं अर्णवला वाटत असतं। मग अर्णव त्या विचारांमध्येच घरी आलेला असतो। आता घरी आल्यावर अर्णव खूप जास्त स्ट्रेस असतो। रस्त्यातसुद्धा तो त्याच गोष्टीचा विचार करत असतो की काय करता येईल, मी काय करू, म्हणजे मी कसं मी ह्या लोकांना पटवून देऊ की कदाचित आपल्याला आत्ता जरी जास्त फायदा मिळणार नसेल तरी भविष्यात याचा आपल्याला नक्की फायदा होऊ शकतो। काय करू हे अर्णवला सुचत नसतं। अर्णव घरी लवकर का आला हा प्रश्न ईश्वरीला पडतो। ईशू अर्णवला विचारते, काय हो, काय झालं, तुम्ही आज लवकर घरी कसे काय आलात, काही स्पेशल आहे का आज? त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो, हे बघ मिस इंदौर, आधीच मी खूप जास्त टेन्शनमध्ये आहे, मी खूप स्ट्रेस आहे, त्यामध्ये आता मला आणखीन त्रास देऊ नको, प्लीज मला काही प्रश्न विचारू नको, मी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्यायला सध्या व्यवस्थित मनस्थितीत नाही आहे, मला जरा शांत राहू देत, प्लीज थोडा वेळ मला शांतपणे बसू देत बरं। त्यावेळी ईशू म्हणते, हो, मी कुठे म्हटलं शांत बसू नका किंवा माझ्याशी पोटभर गप्पा मारा म्हणून, मी तर फक्त एवढंच विचारायला आले की काय झालं, शांत असे का बसलाय, पण ठीक आहे, जर तुम्हाला मला सांगायचंच नसेल तर मग मी तरी काय करणार ना, नका सांगू, जाऊ द्या, काही हरकत नाही आहे तशी माझी, मला सांगाच असं काही म्हणायला आले नव्हते मी, तुम्हाला सांगायचं असलं तर सांगा, जर काही महत्त्वाची अडचण असेल तर बोला, जर माझ्याकडून काही सोल्युशन मिळण्यासारखं असेल तर मी देईन ना। त्यावर अर्णव म्हणतो, तू आणि सोल्युशन? त्यावेळी इशू म्हणते, ओ विसरू नका, तुम्हाला ना बऱ्याचदा तुमच्या खूप साऱ्या अडचणीतून मीच बाहेर काढते। त्या राकेशच्या प्रकरणात तुमची मदत केली कोणी? मीच केली ना। परत सात्विक फॅशन वाचवण्यासाठी तुम्हाला हेल्प केली कोणी? मीच केली ना। आणि आत्तावरून मलाच असं बोलताय, भलाई का तो जमानाही नाही रहा म्हणतात ना, ते काय ते असं कधी कधी पटूनच जातं की हो तेच खरं आहे, भलाईचा जमाना उरलेलाच नाही आहे। इथे मी तुमची एवढी काळजी करते, काळजीपोटी तुम्हाला तुमची बायको विचारते, एवढी गुणी बायको मिळाला ना खरं तर नशीब लागतं। अर्णव म्हणतो, बास मिस इंदौर, बास, कुठला विषय कुठे पोहोचवतेस तू, भली बायको वगैरे ॲट ऑल, प्लीज ऐकायचं आहे ना, ऐक। आज ऑफिसमध्ये काही आपले क्लायंट्स आले होते, ज्यांनी आपल्याला एक चांगली ऑफर दिली कामासंबंधीची। आता आपण त्या लाईनमध्ये, त्या फील्डमध्ये, पॅकेजिंग फील्डमध्ये कधीही काम केलेलं नाही, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये थोडा कमी नफा मिळणार आहे। त्यामुळे आपल्या ज्या बाकीच्या स्टाफ्स आहेत त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आपण हे काम करायला नको, पण मला असं वाटतं की आपण हे काम करायला हवं आहे, कारण आत्ता आपण पहिल्यांदाच हे काम करणार आहोत, त्यामुळे आपल्याला कमी फायदा मिळणार आहे, पण भविष्यात याचा फायदा आपल्याला जास्त होईल। पण हेच मी आता इतरांना कसं पटवून देऊ ते मला कळत नाही आहे, बोल आता। त्यावर इशू म्हणते, एवढीशी अडचण? त्याबरोबर मग अर्णव म्हणतो, ही एवढीशी अडचण आहे मिस इंदौर, मला कन्फ्युजन झालं आहे की मी काय करू, हे डील घेऊ की नको।
त्यावर इशू म्हणते मी सांगते याचं सोल्युशन. त्यावर अर्णव म्हणतो नको नको नको, याचं सोल्युशन ना खूप विचारपूर्वक ठरवायचं आहे, तू नको सांगूस प्लीज. त्यावर इशू म्हणते तुम्ही आधी माझं ऐका, डोळे मिटा. त्यावर अर्णव म्हणतो मी सिंदूर प्लीज प्लीज, हे बघ मला ना असं बालिश काही खेळायचं नाही आहे, प्लीज नको ना, तू एक बोट पकडायला सांगशील वगैरे वगैरे, तेच सगळे टिपिकल फालतू लहान मुलांचे खेळ ना, मला नाही खेळायचे, प्लीज मी सिंदूर प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड, मी खूप मोठ्या ट्रबलमध्ये फसलो आहे गं. त्यावर इशू म्हणते झालं सगळं स्वतःचं ठरवून, सगळं स्वतःचंच बोलून झालं, आता मी जेवढं सांगते ना तेवढं करा, डोळे मिटा बरं. मग अर्णव डोळे मिटतो. इशू म्हणते आता त्या डीलचा विचार करा एकदा. अर्णव म्हणतो काय? इशू म्हणते करा तर खरं. मग अर्णव त्या डीलबद्दल पुन्हा एकदा विचार करतो. इशू म्हणते काय दिसतंय डोळ्यांसमोर? त्यावर अर्णव म्हणतो भविष्यातला फायदा. इशू म्हणते दिसतोय ना भविष्यातला फायदा, मग कशाला करताय, कोणाला काय वाटतंय याचा विचार. हे बघा अर्णव सर, मला मान्य आहे बाकीच्या बोर्ड ऑफ मेंबर्सचं पण मत महत्त्वाचं आहे, पण कंपनी तुमची आहे, त्यामुळे कंपनीचा जास्त फायदा कशात होऊ शकतो हे तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने ठरवू शकता इतक्या चांगल्या पद्धतीने कोणीच नाही ठरवू शकत. तुम्ही उद्या आपल्या स्टाफला व्यवस्थित समजवून सांगा, ह्या फील्डमध्ये आपण नवीन आहोत, हे सगळं आपल्यासाठी खूपच नवीन आहे, मे बी आपल्या स्टाफला हे सगळं काही समजेल, कदाचित स्टाफ आहे, स्टाफच्या लक्षात गोष्टी यायला वेळ लागतो, पण आपण जर बॉस म्हणून त्यांना काही गोष्टी व्यवस्थित कळत नसतील तर समजून सांगितल्या तर ते योग्य ठरेल ना. मग अर्णवला ईश्वरीचं म्हणणं पटतं. इशू म्हणते शेवटी मीच दिलं ना सोल्युशन. अर्णव म्हणतो इट्स ओके, उद्या मी स्टाफबरोबर बोलतो आणि पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर मीटिंग फिक्स करतो. त्याच्यानंतर मग अर्णव ताबडतोब दुसऱ्या दिवशी ऑफिसला आल्यानंतर सगळ्या स्टाफबरोबर एक मीटिंग घेतो आणि त्या मीटिंगमध्ये तो सर्व स्टाफला व्यवस्थित सर्व गोष्टी समजावून सांगतो, आपल्याला पुढे भविष्यात किती फायदा होईल ते पटवून देतो. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी दुपारी 2:30ची मीटिंग तो त्याच्या क्लायंटबरोबर ठेवून घेतो. आता इशू अर्णवला कॉल करते आणि विचारते की काय झालं, स्टाफला तुमचं म्हणणं पटलं का? अर्णव सांगतो हो पटलं, स्टाफला म्हणणं पटलं आणि आज दुपारी 2:30 वाजता मी त्या क्लायंटबरोबर पुन्हा एकदा मीटिंगसुद्धा ठेवलेली आहे. आता दुपारी जेव्हा 1:30 वाजत येतो, इशू विचार करते की आता तर त्या क्लायंटच्या येण्याची वेळसुद्धा झालेली आहे, काय होईल ऑफिसमध्ये, आज तरी अर्णव सरांचं काम होईल का? इशूच्या मनामध्ये विचार सुरू असतात. इतक्यात आता तिकडे त्यांच्या घरातली मेड येऊन सांगते की ताई अहो अर्णव सर डबा घेऊन गेलेले नाहीत, त्यांचा डबा अजून इथेच आहे. इशू म्हणते वा गणूबाप्पा वा, सोल्युशन तूच दिलंस मला, आता मला तिकडे जाता येईल आणि माझ्याकडे कारणसुद्धा असेल. मग ती अनिताला सांगते अनिता ताई एक काम कराल का, अर्णव सरांच्या डब्याबरोबर आणखीन थोडं एक्स्ट्रा जेवण पॅक करा. त्यावर अनिता म्हणते ताई एक्स्ट्रा जेवण, तुम्हीसुद्धा सरांबरोबरच जेवणार आहात का? त्यावर इशू म्हणते नाही, सरांना भेटायला काही गेस्ट येणार आहेत, त्यांच्यासाठी हवं आहे ते, व्यवस्थित जेवण पॅक करा हा अनिता ताई. आणि मग अनिता ते जेवण वगैरे पॅक करते. त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवसाठी जेवण घेऊन थेट ऑफिसला पोहोचते. आता इशू जे जेवण घेऊन आलेली असते ते सगळ्यांसाठीच असतं, तर इकडे आता ईश्वरी ही त्या जे त्यांचे गेस्ट असतात त्यांनासुद्धा रिक्वेस्ट करते की प्लीज तुम्ही पण आमच्याकडून जेवून जा. तसं तर आमचा कॅन्टीन खूपच छान आहे, आमच्या स्टाफसाठी तर आम्ही उत्तम दर्जाचंच जेवण ठेवलेलं असतं, पण खास गेस्टसाठी खास पाहुण्यांसाठी जेवणसुद्धा खास असायला हवं ना, म्हणून मी आणलेले जेवण आहे ते तुम्ही खा. त्यानंतर आता खरं तर म्हणजे कुठल्याच कंपनीमध्ये ही अशी पद्धत नसते, पण आता ईश्वरीने एवढं समोरून जेवण आणलेलं आहे त्यामुळे ते जे क्लायंट असतात ते सुद्धा काही नाही नको म्हणत नाही, ते सुद्धा जेवतात. ईश्वरीच्या हातची चव त्यांना खूप आवडते, अर्थात ईश्वरी सुगरण आहेच, त्यामुळे ते ईश्वरीचं कौतुक करतात. ते ईश्वरीला म्हणत असतात की खरंच तू खूप उत्तम जेवण बनवतेस, म्हणजे तुझा नवरा हा कपड्यांच्या व्यवसायात तर माहीर आहेच, मास्टर आहेस, पण त्याबरोबर त्याच्याच बरोबरीने तू सुद्धा स्वयंपाकात अगदी ग्रेट आहेस, तू म्हणजे काही शेफ वगैरे आहेस का? त्यावर आता इशू अर्णवकडे बघून लगेचच शाय होते. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो बापरे हरभऱ्याच्याच झाडावर चढवत आहे. त्यावर इशू म्हणते काय म्हणालात? त्यावर अर्णव म्हणतो क्लायंट गेस्ट आहेत समोर. त्यावेळी मग इशू शांत होते आणि म्हणते नाही ॲक्च्युली मी काही कोर्स वगैरे केलेला नाही आहे, माझे बाबा इंदोरमधले खूप प्रसिद्ध हलवाई होते, त्यामुळे त्यांच्या हाताखालीच मी जेवण शिकलेली आहे. त्यावेळी आता इशू इंदोरचं पुरण सुरू करणार तेवढ्यात अर्णव म्हणतो पुरे इंदोर पुरे, आणि त्याच्यानंतर मग तो इशूचं बोलणं तिथेच थांबवतो.
मग डील फिक्स करून सगळं व्यवस्थित फायनल करून इशूच्या हातचं जेवण जेवून आता ते क्लायंट हे परत जायला निघालेले असतात. ते क्लायंट्स परत जातात. त्याच्यानंतर मग इशू अर्णवला म्हणते घरच्यांसाठी छान मस्त बढियापैकी मिठाई घेऊया आणि घरच्यांना गुड न्यूज देऊया काय. त्यावर अर्णव म्हणतो ठीक आहे, तुला जी मिठाई हवी आहे ती तू घे. चक्क आज सुप्रसिद्ध हलवाई यांची मुलगी म्हणते की आज मिठाई बाजारातून घेऊया म्हणून. त्यावर इशू म्हणते पुरे झाले टोमणे हां. मग त्यानंतर ते दोघं नवरा बायको मिठाई वगैरे घेऊन घरी आलेले असतात. आता घरी मिठाई आणल्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की आज अचानक ईश्वरी आणि अर्णव मिठाई घेऊन का आले. मामा मामी आजी सगळेच जण विचारतात की काय रे आज मिठाई आणण्यामागे काय बरं कारण. आज तर काहीच नाही आहे. त्यावेळी ईश्वरी अर्णव आपल्याला खूप मोठी डील मिळाली आहे असा आनंदाचा प्रसंग सगळ्यांना सांगतात. आता मामा मामी हे सगळे शांतपणे ऐकतात. मग लगेचच वल्लरी म्हणते मग ह्या डीलवर काम करण्याची संधी तू आकाशला द्यायला हवीस अर्णव. आकाशने या डीलवर काम केलं तर चांगलं होईल नाही का. तशीही तुला ऑलरेडी खूप कामं असतातच की. त्यावेळी नम्रतासुद्धा म्हणते हो ना, मलासुद्धा आईंचं म्हणणं अगदीच पटतंय हा. नाही म्हणजे गेल्या वेळी बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगमध्ये आकाशना वोट कमी पडले होते आणि त्याचं कारण होतं की आकाशने बरंचसं काम अजून केलेलं नाही आहे याचं. पण आता जर आकाशने ह्या डीलचंसुद्धा काम केलं तर आकाशच्या एक्सपिरियन्समध्ये आणखीन जास्त भर पडेल आणि खरोखर ही गोष्ट खूपच जास्त चांगली होईल. त्यामुळे आकाशना पुढच्या वेळी बोर्ड डिरेक्टरच्या मीटिंगला वगैरे इलेक्ट होताना या सगळ्याचाच फायदा होऊ शकेल. आकाश हे काम अगदी उत्तम पद्धतीने हँडलही करू शकतात असं मला तरी वाटतंय. त्यावेळी मग अर्णव म्हणतो की नाही खरं तर तुमचं म्हणणं चांगलं आहे आणि खरंच ठीकही आहे. पण काय आहे ना, ही डील खूप जास्त रिस्कवर आहे. म्हणजे आपल्या बाकी बोर्ड मेंबरचं असं म्हणणं आहे की आपण ही डील करायला नको आहे, कारण आपण पहिल्यांदाच ह्या मार्केटमध्ये उतरतो आहे. त्यामुळे आपला फायदा फारसा होणार नाही आहे. आणि त्यात जर आकाशने हे काम हातात घेतलं तर नंतर सगळे लोक आकाशला दोष देतील कमी फायदा झाल्याचा, की आकाश नवीन होता म्हणून आकाशला काही एक्सपिरियन्स नसल्यामुळे कंपनीचा फायदा झाला नाही आणि उगाचच्या उगाच आकाशला नावं ठेवली जातील. त्याशिवाय हे काम मी पहिल्यांदाच हातात घेतो आहे, त्यामुळे सगळंच खूप रिस्कवर आहे. म्हणूनच मला असं वाटतं की हे मी स्वतः डील हँडल केलं पाहिजे. त्यावर वल्लरी म्हणते म्हणजे अर्णव तुला काय म्हणायचं आहे, आकाश व्यवस्थित काम करत नाही का. अरे आता एवढी वर्ष कितीतरी मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या तू आकाशवरती टाकल्यास आणि माझ्या आकाशने त्या निभावूनसुद्धा नेल्या आणि आज तू आकाशवरती अविश्वास दाखवतोयस. अर्णव खरंच मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला वाटलं होतं की तुझा आकाशवरती विश्वास आहे, पण आज तूच जर हे असं म्हणत असशील तर मग काय हरकत, काय उरलं. जाऊ देत आता, मला काही पुढे बोलायलाच नको. त्यावेळी नम्रतासुद्धा म्हणते की म्हणजे जिजू तुमची अशी इच्छाच नाही आहे का की आकाशने सुद्धा काहीतरी स्वतःचं करावं, आकाशने सुद्धा पुढे व्हावं म्हणून. नाही, जर तुमच्या मनामध्ये असं असतं ना की तुमच्या भावाला सुद्धा यश मिळावं, तुमच्या भावाने सुद्धा काहीतरी करून दाखवावं, तर नक्की तुम्ही ही संधी आकाशना दिली असती. पण तुमच्या बोलण्यात असं वाटतच नाही आहे की तुमच्या मनात आकाशचं भलं होणं आहे म्हणून. त्याबरोबर मग आता अर्णव म्हणतो प्लीज तसं काहीही माझ्या मनात नाही आहे. माझं एवढंच म्हणणं होतं की हे डील आपण पहिल्यांदा करतो आहे त्यामुळे रिस्क नको. पण ठीक आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल ना तर काही हरकत नाही, घेऊ देत. आकाशला ही जबाबदारी घेऊ दे. हे सगळं प्रोजेक्ट मी आकाशच्या अंडर देतो. आकाशला ह्या प्रोजेक्टमध्ये जे काही करायचं असेल, जे डिसिजन घ्यायचे असतील, आकाश त्याच्या हिशोबाने त्याच्या मर्जीने घेऊ शकतो. ऑफकोर्स बोर्ड ऑफ डिरेक्टरची परमिशन मात्र त्याला घ्यावीच लागेल. त्याबरोबर मग आता पुढे तो हेही म्हणतो की आकाश तू कर हे काम. आता वल्लरी आणि नम्रताला तर हे ऐकून आनंद होतो, पण अर्णवला माहिती असतं की आकाशला हे सगळं खूप जड जाईल. तर दुसऱ्या बाजूला आकाशसुद्धा अपसेट होतो, कारण ऑफकोर्स कंपनी पहिल्यांदा एखाद्या नवीन मार्केटमध्ये उतरते आणि आपल्याला त्या गोष्टीचा काहीही काडीचाही अनुभव नाही आहे आणि आपण थेट ते काम करायला हातात घ्यायचं म्हणजे चुकीचंच आहे ना. जर आपल्याला काही कळत नाही त्यातलं तर आपण त्याच्यावर काम कसं करणार असं आकाशला वाटतं. आकाश अर्णवला बोलतो सुद्धा की दादा प्लीज नको, पण अर्णव त्याला म्हणतो की इट्स ओके आकाश, तू करून तर बघ आणि माझी खात्री आहे की तू नक्कीच चांगलं काम करशील. आणि त्याशिवाय तुला काही जमलं नाही किंवा काही अडलं तर तुझी मदत करायला मी आहेच की.
तुझ्यावर जबाबदारी टाकून मोकळा फिरणारे मी मोकाट असं काहीही नाही आहे. त्यामुळे तू काळजी करू नको, निश्चिंत राहा. मी उद्या तुझी ऑफिसमध्ये आपल्या क्लायंटबरोबर मीटिंग करून देईन आणि त्याचबरोबर आपल्या स्टाफलाही ही गोष्ट सांगेन, रिव्हील करेन की तू हे प्रोजेक्ट हँडल करणार आहेस. मग अर्णव हा दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे मीटिंगमध्ये सांगतो की हे प्रोजेक्ट आकाश हँडल करणार आहे. पहिली गोष्ट तर आता स्टाफच हे मान्य करत नाही की ह्या प्रोजेक्टवर आकाशने काम केलं पाहिजे, कारण ऑफकोर्स आकाशला या सगळ्यातला काहीही अनुभव नाही आहे. मग जर म्हणजे इन्चार्जलाच अनुभव नसेल तर स्टाफला इन्चार्ज काय सांगणार असं स्टाफ म्हणतो. मग आता ते जे क्लायंट असतात ते सुद्धा म्हणतात की आम्ही याआधी तुमच्याबरोबर सात्विक फॅशनबरोबर कधीही काम केलेलं नाही आहे मिस्टर राजेश शिर्के, पण मार्केटमध्ये तुमचं एवढं नाव आहे ते ऐकून आम्ही तुमच्याबरोबर काम करायला आलो आहे. आणि जर तुम्हीच आमच्याबरोबर काम करणार नसाल तर मग आम्हालासुद्धा काम नाही करायचं. हे प्रोजेक्ट जर तुम्ही लीड करत असाल तर आम्ही तुमच्याबरोबर काम करायला संमती दर्शवतो. मग आता आकाश स्वतःहूनच अर्णवला म्हणतो, दादा प्लीज, हे बघ, बायकांच्या नादी लागून उगाचच्या उगाच आपण बिझनेसमध्ये लॉस करून घेणं बरोबर नाही आहे. दादा, हे डील तूच कर. एकदा का आपण ह्याच्यामध्ये नेहमी काम करू लागलो ना की हळूहळू तुझं बघत बघत मी शिकेन आणि मग मी स्वतःहून एखाद्या वेळी तुला म्हणेन की दादा हे डील मी हँडल करतो म्हणून. पण आता प्लीज नको दादा, उगाचच्या उगाच रिस्क घेणं हे चुकीचं आहे. हे काम तूच कर प्लीज. त्याबरोबर मग आकाशचं हे बोलणं ऐकून अर्णवला खूप छान वाटतं की आकाश स्वतःच्या फायद्यापेक्षा जास्त कंपनीचा फायदा बघतोय. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.